पेन तालुका कबड्डी प्रीमियर लीगचं आयोजन खऱ्या अर्थाने आपण गोविर्ल्याच्या मैदानावर आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. सो आपण ते सामने देखील पाहण्यासाठी आपण जाऊ शकताय. खऱ्या अर्थाने पेन तालुका कबड्डी प्रीमियर लीगचं आयोजन गोविर्ल्याच्या मैदानावर खऱ्या अर्थाने आजपासून त्याचा शुभारंभ झालेला आहे. यावेळेस आपण पाहू शकताय आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. दुसऱ्या फेरीला सामना. यस, बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, लेट्स प्ले. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहू शकताय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची फेकी केली होती. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तुषार पाटील. तर समोर आपण पाहू शकताय रिव्हर्स स्वीपचा किंग खऱ्या अर्थाने सागर पाटीलच्या समवेत आहे प्रदीप घरत. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेंड केला होता. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. खऱ्या अर्थाने या फटक्याचं विश्लेषण सांगायचं झालं तर, परंतु हा जो फलंदाज आहे, हा जो क्रिकेटर आहे, अगदी तरबेज आहे अशा प्रकारचे स्ट्रोक्स खेळण्यात. खऱ्या अर्थाने पहिला चेंडू आपण पाहिला जो कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा स्ट्रोक्स खऱ्या अर्थाने अजून एक अस्त्र त्याने आपल्यातलं काढलं होतं की जिथे रिव्हर्स स्वीपचा फटका अटेंड करायचा होता, परंतु दोन्ही चेंडू आपण पाहिले निर्धाव. यावेळेस जागा बनवली होती. एस्टॅनचा वेध घेणारा चेंडू त्रिफलाचित सागर पाटील. बॅट टू द पॅव्हलियन. धन्यवाद मास्टर. तर या शृंखलेतील खऱ्या अर्थाने गुरुवार हा दुसरा दिवस असणार आहे आणि उद्यासाठी पहिली लढत असेल फणस डोंगरी विपक्ष अक्षय 11. दुसरी मॅच असणार आहे नांदगाव विपक्ष कोंबड भुजे. तिसरा सामना असेल अलिशान नागोटणे विपक्ष मोर्या पलसपे. तर पहिल्या फेरीतील अंतिम लढत होईल माऊ 11 नवगाव विपक्ष वैभव 11 साई. प्रेक्षकांना विनंती आहे की हे सामने पाहण्यासाठी देखील आपली उपस्थिती खूप महत्वाची असणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील ही लढत श्रीराम बलवली विपक्ष सामना आपण पाहतोय जय भवानी बारापाडा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थी असताना तिसऱ्या चेंडूवर मात्र सफलता हाती लागतोय गोलंदाज तुषार पाटील याच्या. एक मोठा मासा घालायला लागलाय जिथे सागर पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यश मात्र आलंय. तुषार पाटील याला क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो एक लॉंग ऑफ रिजन मध्ये असेल. यावेळेस षटकातील चौथा चेंडू का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चौकार. धन्यवाद मास्तर. इथे मात्र 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केलंय आमिर पाटील या फलंदाजाने. यावेळेस शफल झाला होता, जागा बनवली होती. अप्रतिम स्ट्रोक, बॅट आणि बॉलचा संपर्क आपण पाहू शकताय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. बॅक टू बॅक 4 रन्स. धन्यवाद मास्टर. यस, यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. आघाडीचे 3 चेंडू डॉट्स होते. तदनंतर आपण पाहिले बॅक टू बॅक 2 4 रन्स आणि हा अंतिम चेंडू ठरतोय निर्धाव. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकता 8. एक विकेटच्या मोबदल्यात 8 धावा असतील धावफलकावर. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलंय. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. भूतो न भविष्य असं आयोजन खऱ्या अर्थाने अमरापूर विभागाच्या क्रिकेटच्या इतिहासामधले 1 नंबरचं हे आयोजन खऱ्या अर्थाने आपण पाहतोय.
जिथे स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2021-22 हे शानदार पर्व आपण पाहू शकताय. अगदी मैदानाच्या चारी दिशेला जर आपण नजर टाकली अमितजी, जर कॅमेऱ्यामध्ये जर आपण झूम अप केला तर फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळतात. जिथे आजचा पहिला दिवस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सकाळच्या सत्रामध्ये ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहिला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं की बापेश्वर उर्नुली संघाने मात्र आज 2 सामने जिंकलेले आहेत. जिथे आपण जर विचार केला तर पहिला सामना जिंकला होता काळभैरव कोपर संघाविरुद्ध आणि दुसरा सामना जिंकला होता गावदेवी वरेडी संघासोबत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज दीनानाथ गावंड यांचा हा चेंडू, काय फ्लिकचा फटका आपण पाहू शकताय. अगदी सीमा रेषेलगत चेंडू लँड होईल. या चेंडूवर येतील 4 धावा. धन्यवाद मास्टर. यस, आदिनाथ गावंड यांच्या पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 12 धावा धाव फलकावर. ऑब्विसली युवराज सिंग त्यांचा जर्सी क्रमांक 2007चा T20 वर्ल्ड कप, द गोल्डन मॅन, 2011चा वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा द लेजंड क्रिकेटर. खऱ्या अर्थाने अगदी जर आपण पाहिलं तर कॅन्सर या रोगाने ग्रस्त असताना देखील क्रिकेटरनी मात्र काय अप्रतिम खेळ पाहिला होता. यावेळेस मात्र 3 स्टंपच्या मध्ये इम्पॅक्ट केला जातोय. दोन्ही पंचांचा निर्णयाला मात्र सन्मान द्यायचा आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवायची आहे. यावेळेस मात्र अपील मात्र जोरदार पाहायला मिळालं होतं. पंचांचा निर्णय अद्याप पेंडिंग आहे. 12 धावा धाव फलकावर आपण पाहू शकता. जिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील मात्र हा दुसरा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी क्वालिफाईड पंच शैलेशजी चव्हाण, तदनंतर संतोषजी चौधरी आणि नंदू दादा कळवे हे क्वालिफाईड पंच आपण पाहू शकता. यावेळेस बॅटची इनरेज लागली होती. सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 13 धावा धाव फलकावर आहेत. यस, बॅटची इनरेज होती. चला सामना स्पीडअप करायचा. विनंती असेल स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे. बारापाडा संघाला आम्ही विनंती करू. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतोय जिथे श्रीराम बलवली विपक्ष जय भवानी बारापाडा असा विद्यमान सामना आपण पाहतोय. जिथे मागच्याच मॅचचा जर आपण विचार केला अमितजी तर धारेश्वर डोलवी संघाला मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. असं वाटलं होतं अमितजी की मॅच डोलवी संघ जिंकेल, ही मॅच मध्ये मात्र वर्चस्व करेल डोलवी संघ. यस, चला नो एक्सक्यूज, नो एक्सक्यूज. यस, क्वालिफाईड पंच आहेत. निर्णय मात्र पंचांनी दिलेला आहे. या ठिकाणी बॅटची इनरेज लागली होती. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 13 धावा धाव फलकावर आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज दीनानाथ गावंड असेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकचा आपण विचार केला तर स्ट्राईकला असेल फलंदाज अमीर पाटील. नॉन स्ट्राईकला आपण विचार केला तर प्रदीप घरत नॉन स्ट्राईकला असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पॅवलिन एन कडून दीनानाथ गावंड. यावेळेस फलंदाज सफल झाला होता. जागा बनवली होती परंतु खराब शॉट सिलेक्शन खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं. जिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, तदनंतर सिंगल आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 13 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, क्रिकेट मधला देखणं फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जाईल डीप कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषा पलीकडे षटकार. धन्यवाद मास्टर. यस, षटकारानंतर आपण पाहू शकताय की 19 धावा धाव फलकावर आपण पाहतोय आणि अगदी प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करताना आपण पाहतोय छोटा भीम आणि राजू या ठिकाणी. तब्बल 47वा हा षटकार आजच्या दिवसातील आपण पाहतोय.
यावेळेस हलक्यातने पुश केलं होता, समोरच्या दिशेला चेंडू येतो मिड ऑन रिजन मध्ये, सिंगल कंप्लीट झाले. एका धावने धावसंख्या आपण पाहू शकता स्कोर कार्डवर 20 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. यस मोटू आणि पतलू आहेत अमितजी, फार कार्टून मी देखील पाहत नाही अमितजी. सो मोटू आणि पतलू आहेत. सो खूप चाहते खऱ्या अर्थाने छोट्या मुलांचे मोटू आणि पतलू. असं माझा देखील मुलगा खूप कार्टून पाहतो, तो देखील यांचा फॅन आहे. कदाचित उद्यासाठी छोटा भीम आणि राजू येतील. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडूला पुल केलाय, अतिशय देखणा फटका, पुल फुल अँड सक्सेसफुल. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे, चौकार. कृणालजी पाटील यांचं इथं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. विनंती असेल आपण देखील असं नसतं व्हायचं आहे. तर आपण पाहू शकताय दोन षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 24 धावा धावफलकावर आहेत. याचा आपण विचार केला तर श्रीराम बलवली संघ विपक्ष सामना आपण पाहतोय. जय भवानी बारापाडा पुढील षटक घेऊन येतोय. गोलंदाज असेल तुषार पाटील, ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं आणि पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या फक्त 8. अगदी एक सफलता देखील त्याच्या हाती लागली होती. राईट आर्म राऊंड विकेट आपण पाहू शकता. हाफ ट्रॅकर चेंडूला पुल करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहू शकताय. लेफ्ट हँड राऊंड विकेट आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, सॉरी क्षमा असावी. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि डाव्या हाताने जे गोलंदाज चेंडू फेकतात अगदी घातक असे गोलंदाज असतात खऱ्या अर्थाने. यावेळेस वन बाउन्स चेंडू येईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि त्यांच्याकडे नॅचरल स्विंग असते आणि तो ऍक्शन देखील तशा प्रकारची त्यांच्याकडे असते. 25 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय. संध्याकाळचं सत्र अगदी जर आपण पाहिलं तर ड्यू फॅक्टर देखील पाहायला मिळेल मैदानात. यावेळेस काय फटका पाहायला मिळाला, अगदी स्वीप पॅडल स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू सरळ जाईल क्राऊड मध्ये, षटकार. धन्यवाद मास्तर. यस 6 धावांनी टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय. 31 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेस तशाच प्रकारचा स्ट्रोक खेळायचा होता. कदाचित बॅट आणि पॅडचा संपर्क झाला असेल, परंतु या ठिकाणी मात्र काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतोय. तिथे सिंगलला मात्र कन्वर्ट केलंय डबल मध्ये. लेग बाईच्या स्वरूपात स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय. 3 33 धावा धाव फलकावर आहेत. एक विकेटच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. तुषार पाटील आहे गोलंदाजी मार्कवर, तर समोर असेल फलंदाज. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची नरेज लागली होती. कॅच अँड बॉलचा चान्स. यस दुसरा धक्का बसतोय. फलंदाज प्रदीप घरत बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद मास्टर. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून हे आपण सामने लाईव्ह प्रक्षेपित केले जात आहेत. खूप चांगली क्लिअरिटी खऱ्या अर्थाने, खूप सारे चाहते देखील याचे आहेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे सामने पाहतोय. मग अंकितजी पाटील, तदनंतर विशाल, सुमित आणि साहिल हे जे आमचे कॅमेरामॅन आहेत, खूप चांगलं कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच जर आपण विचार केला तर सोनू डीजे हमरापूर
आशिष पाटील यांच्या माध्यमातून आपला अप्रतिम सॉंग्स ऐकण्यासाठी मिळत आहेत. इथे मात्र क्रमांक 4 वर खेळण्यासाठी येतोय फलंदाज प्रकाश पाटील. अंतिम चेंडू असेल. अंबीरचा हा फटका, यस चेंडू सरळ जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. प्रेक्षकांमध्ये अप्रतिम स्ट्रोक, षटकार. जर आपण विचार केला तर पुढील वर्षी ह्याच मैदानावर ह्याच दिवशी 29 डिसेंबर 2022 रोजी दुर्गादेवी क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सामने पाहणार आहोत, ज्या टुर्नामेंट्स मध्ये तब्बल 2 बाइक्स असणार आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि जर पारितोषिकाचा जर आपण विचार केला तर 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल ओपन लॉस साठी आणि 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी असेल ग्रामीण लॉस साठी. त्याचप्रमाणे 6 फूट उंची असणारी ट्रॉफी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि ह्या वर्षी पेक्षा मोठं आयोजन खऱ्या अर्थाने पुढील वर्षासाठी असणार आहे. त्याचप्रमाणे ज्या 4 टीम्स सुपर 4 मध्ये जातील, ज्या सुपर 4च्या रेंज मध्ये असतील, त्यांच्याकडून फक्त आणि फक्त हाफ एंट्री घेतली जाईल. असं भव्य दिव्य असं आयोजन खऱ्या अर्थाने स्वर्गीय पिंट्या शेट पाटील स्मृती चषक 2022 ते शानदार पर्व देखील आपण पाहणार आहोत. तर पुढील षटकांसाठी आपण जाऊया. माझ्या सोबत जुडले गेलेले आहेत अगदी सुंदर असे समालोचक खऱ्या अर्थाने अमितजी पाटील, मैन फ्रॉम तारा. हेलो, तो फिर से एक बार तमाम दर्शकों का यहाँ से स्वागत करना चाहूंगा. 3 ओवर का खेल यहाँ से समाप्त हुआ है. 39 रन 13 की औसत के साथ यहाँ पर बनाया टीम बलौली ने. जरूर मैं बात करना चाहूंगा साझेदारी की. जो साझेदारी बनी थी प्रदीप और आमिर, इन 2 बल्लेबाजों द्वारा 0 रन के ऊपर पहली सफलता मिली थी बारापटा टीम को. उसके बाद 33 रनों की साझेदारी हुई थी प्रदीप और आमिर, इन 2 बल्लेबाजों द्वारा. अब जरूर विकेट मिला था. अब नए बल्लेबाज प्रकाश पाटिल इस टीम के कप्तान है और कप्तानी पारी प्रकाश पाटिल को यहां से खेलनी होगी. आमिर जरूर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है. आमिर पूरी तरीके से सेट हुए और आमिर किस तरीके स्कोर कार्ड के ऊपर लगे, तालियां होनी चाहिए. फिर एक बार गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद यहां से फेंकते हुए और यहां से सिंगल रन मिलती हुई नजर आएगी. सिंगल के मदद से टीम की रन संख्या 53, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए अभी भी इस ओवर की एक गेंद शेष. मेरे साथी स्कोरर तेजस जी नाइक मुझे यहां से जानकारी देते हुए इस ओवर की अभी भी एक गेंद शेष है और स्कोर कार्ड के ऊपर 53, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए गेंदबाज अनिकेत नाइक फिर एक बार तैयार रहेंगे. थोड़े से महंगे साबित हो रहे यहां से ये गेंद. जरूर आउटसाइड ऑफ स्टंप फेंकी थी अनिकेत ने, लेकिन 22 के तौर पर यह सिंगल मिलेगी. इसी के साथ इस ओवर की होगी समाप्ति. 4 ओवर के समाप्ति के बाद बलौली टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 54 रन. और यहां से जरूर स्टॉक ओवर की गेंदबाजी, किस गेंदबाज का चयन किया जाएगा यह भी हम जरूर देखेंगे. तब तक हम मौका देंगे डीजे मास्टर को. आज का आनंद ले रहे हैं. बिल्कुल अच्छा डांस उनके तौर पर देखने को मिल रहा है. उनका भी स्वागत, तमाम दर्शकों का स्वागत. आखिरी ओवर की जिम्मेदारी राजेंद्र गावन इस गेंदबाज के कंधों के ऊपर रहेगी. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज प्रकाश पाटिल इस टीम के कप्तान, और कप्तान को अब जिम्मेदारी पारी खेलनी होगी. किस तरीके से बल्लेबाजी करेंगे प्रकाश पाटिल, क्या स्ट्राइक के ऊपर लाएंगे आमिर पाटिल को. जिस आमिर पाटिल ने 31 रनों की अभी तक पारी खेली है, क्या उस आमिर पाटिल को स्ट्राइक एंड के ऊपर लाएंगे या फिर प्रकाश पाटिल अपने आप के ऊपर भरोसा जताकर बड़े हिट दागेंगे, ये हम जरूर देखेंगे. राजेंद्र गावन तैयार, एक
जादुई गेंदबाज, जरूर स्पिन गेंदबाजी करते हुए अक्सर हम देखते हैं इस गेंदबाज को। पहली फुल जरूर लोअर फुल टॉस गेंद थी, सिंगल रन यहां से मिलती हुई। प्रकाश काफी चालाक कप्तान है, प्रकाश ने पूरी तरीके से जांच लिया अमीर पाटिल के बल्ले के ऊपर गेंद आ रही है तो अमीर पाटिल को स्ट्राइक देना चाहिए, और वैसे ही किया। इस गेंद के ऊपर मिली सिंगल, टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 55 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज अमीर पाटिल, जिस बल्लेबाज ने 31 रन बनाए और जरूर अपने पारी में 3 छक्के और 2 चौके दागे। क्या शानदार बल्लेबाजी बल्लेबाज अमीर पाटिल द्वारा। गेंदबाज राजेंद्र गावन फिर एक बार तैयार रहेंगे। इस बार लोअर फुल टॉस गेंद फेंकी थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं हुआ। ये होता है भरोसा, अपने आप के ऊपर भरोसा जताया अमीर पाटिल ने। ये डॉट गेंद की समाप्ति जरूर हुई, लेकिन आने वाली 4 गेंदों में मैं ज्यादा से ज्यादा रन ले सकता हूं, ये भरोसा जताया अमीर पाटिल ने। किसी भी तरीके की रन नहीं इस गेंद के ऊपर, डॉट गेंद की हुई समाप्ति। अभी भी 4 गेंदें यहां से बाकी है। राजेंद्र गावन फिर एक बार तैयार रहेंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद की थी। इस बार अच्छा शॉट यहां से अंपायर्स के ऊपर जरूर लगता हुआ, ये शॉट सिंगल मिलता हुआ। दूसरा चुराने की कोशिश और यहां से कामयाबी। 2 रन पूरे होते हुए 2 की मदद से टीम की रन संख्या यहां से बढ़ती हुई नजर आएगी। स्कोर कार्ड के ऊपर टीम की रन संख्या 57 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। जरूर बलवली और बारापाड़ा के बीच में जरूर ये मुकाबला जारी है। जो जीतेगा वो सुपर 8 का मुकाबला खेलेगा टीम बापेश्वर उर्नोली के खिलाफ। ये तमाम दर्शकों को मैं यहां से जताना चाहूंगा। 3 गेंदों का खेल बाकी है। राजेंद्र गावन पूरी तरीके से शानदार गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर। फिर एक बार राजेंद्र तैयार अमीर के लिए। अक्रॉस दी लाइन वे लोअर फुल टॉस गेंद थी, सिंगल यहां से पूरा किया राहुल पाटिल। जितनी तारीफ करे कम होगी, और यहां से विकेट जरूर अंपायर्स डिसीजन देंगे। बल्लेबाज अमीर की पारी का यहां से अंत होगा। थैंक यू डीजे मास्टर। विकेट कीपर की चालाकी यहां से नजर आई। जरूर पहले नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर जैसे थ्रो कर रहे हैं ऐसे किया था, लेकिन आमिर पाटिल ने उस खिलाड़ी की ओर देखा और रनआउट के तौर पर आमिर पाटिल को मैदान से बाहर होना पड़ेगा। क्या शानदार पारी खेली, 34 रनों की पारी अपने टीम के लिए। राजेंद्र गावन की जितनी तारीफ करे कम होगी। स्लॉग ओवर की यहां से जिम्मेदारी कप्तान ने इनके कंधों के ऊपर सौंपी थी, लेकिन उस जिम्मेदारी के ऊपर क्या शानदार गेंदबाजी करते हुए राजेंद्र गावन। 4 गेंदों में खर्च किए खाली 4 रन। शानदार गेंदबाजी। फिर एक बार तैयार रहेंगे। सामने बल्लेबाज राहुल पाटिल, एक हार्ड हिटर बल्लेबाज शिव नारायण चंद्रपाल की तरह खड़े हैं, और यहां से ये गेंद एक और ब्लॉक हॉल की गेंद फेंकी राजेंद्र ने। इस गेंद के ऊपर 1 रन तो यहां से मिल सकती है, चेष्टा की थी, और यहां से लौटना होगा बल्लेबाज राहुल पाटिल को। तो अंपायर ये वाइज, ये बैट कट तो जरूर ये बैट कट की रन है, यानी कि सिंगल रन मिलेगी। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर यहां से नजर आएगी 59 रन। चलिए बल्लेबाज आपको बाहर आना है। इस ओवर की हो गया आखिरी गेंद। नए बल्लेबाज पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच। 6 गेंदों में 7 रन बचाए थे इस बल्लेबाज ने, जो अभी 9 स्ट्राइक गेंद के ऊपर है। आने वाली यहां से गेंदें बची, जरूर एक सिंगल गेंद बाकी है इस इनिंग की। राजेंद्र गावन क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं, हर एक गेंद जोड़ में डालने की कोशिश है इस गेंदबाज की। फिर एक बार प्रकाश ने पहले स्टेप आउट हुए, क्या शानदार शॉट, गोली की रफ्तार, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। शानदार चौका।
दर्शक राह देख रहे। तो जरूर हमारे अंपायर्स भी मोटू पतलू है। तो आखिरी गेंद के ऊपर आया था चौवा। टीम का टोटल बना 63 और 64 रनों का पीछा यहां से करना होगा जय भवानी बारापाड़ा टीम के बल्लेबाजों को। जरूर मैं बताना चाहूंगा जय भवानी बारापाड़ा टीम ने पहले इनिंग में जो मुकाबला खेला था टीम अंतोरे के खिलाफ 80 रन बनाए थे और अब 5 ओवर में 64 का पीछा करना है। किस तरीके से ये पीछा करेंगे ये हम जरूर देखेंगे। जरूर इस टूर्नामेंट में जितने छक्के हुए उतने चौवे हुए, 50 छक्के और 50 चौवे अभी तक इस टूर्नामेंट में हमें देखने को मिले। क्या अच्छी स्कोरिंग की भूमिका हमारे स्कोरर तेजेश नाइक इनकी ओर से देखने को मिल रही है। बिल्कुल 64 का पीछा करना है। प्रति ओवर 12.80 की औसत यहां से रखनी होगी टीम जय भवानी बारापाड़ा टीम के बल्लेबाजों को। जरूर अंपायर्स आपको भी गोटे की छवि कहीं ना कहीं दिखानी होगी अब, क्योंकि मोटू पतलू है और अंपायर्स भी हमारे मोटू पतलू है। तो गोटे अंपायर्स की भी हम जरूर यहां पर छवि देख सकते हैं। हमारे संतोष जी चौधरी और शैलेश जी चौहान, इनकी ओर से हम जरूर गोटे अंपायर की छवि भी हम देख सकते हैं इस टूर्नामेंट में। आने वाली 30 गेंदें और 64 रनों की जरूरत और किस तरीके से पीछा होगा ये हम जरूर देखेंगे। ओपनिंग बल्लेबाज रवि वाघमारे और सिद्धेश गावन जरूर ओपनिंग पेयर मैदान के अंदर जाती हुए। चलिए वक्त काफी कम है, सूरज दादा भी अब हमसे विदा होते हुए नजर आएंगे। अंपायर्स दोनों टीम को वार्न कीजिए। 30 गेंदें और 64 की जरूरत। सिद्धेश गावन ऑन स्ट्राइक। इस खिलाड़ी ने अपने पारी की शुरुआत छक्के के साथ की थी और अंपायर संतोष जी चौधरी यहां से इशारा करते हुए यह मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर शुरू होगा। यहां से मुकाबला होगा शुरू। अंपायर का एक ग्रीन सिग्नल आता हुआ स्ट्राइक एंड के ऊपर सिद्धेश गावन, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर रवि वाघमारे। चलिए अंपायर्स के साथ बातचीत हो रही है। हमारे आयोजनकर्ताओं को मैं विनती करना चाहूंगा वहां पर जाना है और जरूर तो चलिए बाकी खिलाड़ियों से मैं विनती करना चाहूंगा आपको नहीं जाना वहां पर। हमारे आयोजनकर्ता जाएंगे, अंपायर्स और कमिटी यहां से डिसीजन लेगी। चला विनंती असेल पंचांना आणि आयोजन कमिटीला की सामना स्पीडअप करायचा आहे, कारण की इथून मात्र जर आपण विचार केला अजूनही 5 षटक शिल्लक आहेत। खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम बलवली संघाने टोटल
63 धावा जमा केल्या होत्या, तर 64 धावांचं टार्गेट मात्र ठेवलंय जय भवानी बारापाडा संघासोबत. यस विनंती असेल चला, जो काही निर्णय असेल तो आपण लवकरात लवकर घ्यायचा आहे आणि सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करायची, कारण की प्रेक्षक देखील थांबलेले आहेत. पक्षी देखील आपापल्या घरट्याकडे जाताना दिसत आहेत, सूर्यदेवता देखील अस्ताला जाताना दिसतोय आपल्याला. सो बॅड लाईट खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचे 5:41 झालेले आहेत. सो विनंती असेल चला स्पीडअप करायचं आहे, सामन्यात लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे. चला पुन्हा एकदा मी विनंती करेल, स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. आयोजन करताना देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करायची आहे. जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण घ्यायचा आहे. आणि आपण पाहू शकताय 64 धावांचं लक्ष मात्र असणार आहे जय भवानी बारापाडा संघासोबत. आणि 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. डोंट वेस्ट द टाइम. यस टाइम इज मनी. वेल खूप महत्वाची आहे. गेलेली वेल मात्र कधीही परत येत नाहीयेत. आपण आयुष्यात गमावलेला पैसा देखील कमवू शकताय, परंतु गेलेली वेल मात्र आपण परत आपल्याला मिळणार नाहीये. सो पंचांना देखील विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर सुरू करायचे आहे. शैलेशजी चव्हाण साहेब करंजा आणि संतोषजी चौधरी शिरडोन गावातून जे बिलॉंग करतात, अतिशय क्वालिफाईड पंच त्या ठिकाणी मैदानात आहेत. याच सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात केली जातोय. 5 षटक 30 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष असणार आहे जय भवानी बारापाडा संघा समोर. ओपनिंगची जोडी मैदानात आपण पाहू शकताय, जिथे स्ट्राईकला फलंदाज असेल सिद्धेश गावंड आणि नॉन स्ट्राईकला मात्र इथे आपण पाहू शकताय रवी वाघमारे, अगदी हार्ड हिटर बॅट्समन, एक्सप्लोजिव्ह फलंदाज. जी ओपनिंगची जोडी आपण मैदानात पाहतोय तिथे पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रकाश पाटील संघाचा सरसेनापती. कर्णधाराच्या हातात मात्र या ठिकाणी चेंडू असणार आहे. यस बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, लेट्स प्ले. वेलकम इन टेनिस क्रिकेट. आजच्या दिवसातील अंतिम लढत जय भवानी बारापाडा विपक्ष श्रीराम बलवली. पहिला चेंडू असेल प्रकाश पाटील याचा. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आपण बाहेर पाहू शकताय, जिथे लॉंग ऑन रिजन मध्ये असेल सागर, तर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक असणार आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, तेवढाच चांगला फटका देखील आपण पाहिला, जिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू गेला होता. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ठरतोय निर्धाव का प्रतिम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, जिथे राहुलला मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलिन एन कडून गोलंदाज सज्ज होतोय प्रकाश. यावेळेस चेंडूला लेफ्ट केलंय, सोडून दिलंय. यस असं वाटलं होतं फलंदाजाला की हा स्वेअर चेंडू असेल का, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकताय सलग दुसरा चेंडू ठरतोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरीज ज्या फेकल्यात त्या दोन्ही डिलिव्हरीज डॉट्स आहेत. कोणतीही रन्स मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूवर आलेली नाहीये. यावेळेस सर्कलच्या वरून आपण पाहू शकता इनफिल्डला कव्हर केलं होतं. आउटफील्ड फास्ट आहे, डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल 4 धावांसाठी.
नंतर हा तिसरा चेंडूवर येतोय सिद्धेश याच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका 4 धावांसाठी. संघाचा अकाउंट आणि स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलाय 4 धाव संख्येने. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू होता समोरच्या दिशेला सागर त्या ठिकाणी असेल पहिली सफलता सिद्धेश गावंड. बॅक टू द पॅव्हलियन. यस या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर आहे का हे चेक करताना आपण पाहू शकताय स्क्रीनवर. यस आहे. यस या ठिकाणी स्क्रीनवर आम्ही चेक करतोय की हा बीमर आहे का. रिव्ह्यू घेतलेला आहे. जो चान्स होता अगदी त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज आपण पाहतोय. वेस्ट ऑफ फाईट कमरेच्या वरती चेंडू ज्याला बीमर म्हणून संबोधलं जातं तो चेंडू आहे का हे चेक करताना इथे स्क्रीनवर आपण पाहू शकताय. या ठिकाणी थोडा वेळ द्यायचा आहे. या ठिकाणी आपण चेक करतोय की हा बीमर आहे का. आपल्याला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर बीमर किंवा रनआउटचा घेतो. यावेळेस बीमर नसणारा लिगल डिलिव्हरीचा आहे. पहिला हादरा बसतोय. पहिली विकेट पहिली सफलता हाती लागतोय श्रीराम बलवली संघाच्या सिद्धेश गावंड. बॅक टू द पॅव्हलियन. पहिलं षटक मार्गस्थे असताना पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकातील चेंडू झालेत 4 चेंडू झालेत. एक चौकार आपण पाहिला. एक सफलता देखील हाती लागले प्रकाश पाटील याच्या. यावेळेस स्ट्राईकला आपण पाहू शकताय रवी वाघमारे. अगदी गुणवान असा खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला लेफ्ट केलंय. खूपच दूरवरचा चेंडू. पंचांनी देखील इशारा केलाय की हा स्क्वेअर चेंडू असेल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थी आहे. 5 षटकांचा हा सामना. 64 धावांचं लक्ष असणार आहे बारापाडा संघासमोर. जवळपास 12.80 ची सरासरी असेल रन रेटचा जर आपण विचार केला तर. त्यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस चेंडू चांगला स्ट्रोक आहे. कव्हरच्या वरून चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. यावेळेस मात्र सिंगल मिळेल. फारसं काही हाती लागणार नाहीये. 1 रन्सनी टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 6 धावा धावफलकावर आहेत. याचा स्पीडअप घ्यायचा आहे कारण की बॅड लाईट आपण मैदानात पाहू शकताय. परंतु अमित जी नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा कितपत योग्य ठरेल बारापाडा संघासाठी हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस बॅटची नरेज गली रिजन मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. या चेंडूवर देखील सिंगल येतोय. यावेळेस आपण पाहू शकताय की पहिलं षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर आपण पाहू शकताय 7 धावा आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात.
आणि संघ नेला होता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर. यस, ज्या वेळेस अंपायर कडून पंचांकडून रिव्ह्यूचा निर्णय येईल त्यावेळेसच रिव्ह्यू घेतला जाईल हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. शारिक असेल स्ट्राईक एंडला, सागर आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू होता, दिशा दिलंय क्षेत्ररक्षक, मात्र त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवर मात्र फक्त सिंगल येईल. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स यायला हवेत अमितजी, आणि तशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग शारिकच्या सोबत आपण पाहतोय रवी वाघमारे, द एक्सप्लोजिव्ह बॅट्समन, हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतो जिथे स्ट्राईक एंडला असेल रवी वाघमारे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, तिथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 3 क्षेत्ररक्षकांना पाहू शकताय. फलंदाज सफल झाला होता, चांगला स्ट्रोक आहे, अलॉंग द कार्पेट शॉट, डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 9 धावा धाव फलकावर आहेत. समीकरणाचा जर आपण विचार केला तर उर्वरित 22 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल जय भवानी बारापाडा संघाला. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नसतो, खऱ्या अर्थाने काही पॉसिबल होऊ शकतोय. यावेळेस स्विंगिंग चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची फेकी केली होती. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम बलवली संघाकडून अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय, जिथे पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थी असताना 3 चेंडू फेकले गेलेत सागर याच्याकडून. आणि या 3 चेंडूंचं जर आपण समीकरण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसरा चेंडू आपण निर्धाव पाहतोय. यावेळेस डान्सिंग द ग्राउंड फुटवरचा वापर केला होता, परंतु फलंदाज मात्र फसला गेलाय सागर याच्या जालामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव ठरतोय. क्रिकेटमध्ये खास करून टेनिस क्रिकेटमध्ये डॉट्स डिलिव्हरीज खूप महत्वाच्या असतात. जेवढ्या जास्तीत जास्त आपण निर्धाव चेंडू फेकाल तेवढे जास्तीत जास्त चान्सेस मॅच जिंकण्याचे तुमच्याकडे असतात. खऱ्या अर्थाने असं देखील म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये की 3 चेंडू नंतर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असतं. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क आपण पाहतोय, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, सिंगल मिळेल, फारसं काही हाती लागणार नाहीये. 5वा चेंडू आपण पाहिला दुसऱ्या षटकातील सागर यांचा, जिथे 5व्या चेंडूवर देखील सिंगल आली होती. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 10 धावा धाव फलकावर आहेत. समीकरणाचा आपण विचार केला, इक्वेशन जर पाहिलं उर्वरित 19 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, फलंदाज ऑलरेडी सफल झाला होता आणि ते अगदी हेरलं होतं गोलंदाज सागर पाटील यांनी, आणि अंतिम चेंडू देखील निधाव फेकलेला आहे. तर दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू फेकले गेलेत, 3 सिंगल्स आल्यात आणि 3 डॉट्स चेंडू देखील आलेले आहेत.
गेंदे यहां से बची है 17 और 53 रनों की जरूरत। रवि वाघमारे इस खिलाड़ी से काफी उम्मीद है इस टीम बारापाड़ा को, और रवि वाघमारे किस तरीके की बल्लेबाजी करेंगे ये हम जरूर देखेंगे। 17 गेंदे और 53 की जरूरत। गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार रहेंगे। मंगेश मात्रे लेफ्ट आर्म ओवर द विकेट रवि के लिए। इस बार ये गेंद शॉर्ट पिच पे की थी, कवर क्षेत्र में सागर गेंद के नीचे है, सिंगल इस गेंद के ऊपर मिलती हुई, और सिंगल की मदद से यहां से दोनों बल्लेबाज अपने क्रीज में वापस लौटते हुए सिंगल की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 12 आने वाली। यहां से गेंदे बचेगी 16 और 52 रनों की जरूरत। 16 गेंदे 52 रन। शारिक इस खिलाड़ी को मौका मिला है जीवन दान का फायदा यहां से उठाना होगा, और यह आता हुआ शारिक के बल्ले से जख्म के ऊपर नमक लगाने वाला शानदार छक्का। थैंक यू डीजे। तो क्रिकेट में एक कैच इतिहास बदल सकता है, यह हमने जरूर देखा था। रोहित शर्मा इस खिलाड़ी का कैच छूटा था श्रीलंका के खिलाफ, और अंतरराष्ट्रीय क्रिकेट का सबसे बड़ा टोटल रोहित शर्मा ने 264 रन लगाए थे। शारिक को मौका मिला और उस मौके के ऊपर फायदा उठाया, यह शानदार छक्का था। अब यहां से समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा। फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, शारिक दलवी एक और बड़ा हिट दागने की कोशिश में यहां से मैदान से होगे बाहर। बल्लेबाज विकेट नंबर 2, बैक टू द पेविलियन शारिक दलवी। इस बार पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच सौरभ पाटिल, 34 रनों की पारी खेली थी इस खिलाड़ी ने, और क्या शानदार बल्लेबाजी की थी। उस तरीके की अब बल्लेबाजी करनी होगी सौरभ पाटिल को। यहां से गेंदें बचेगी अब 14 और 46 की जरूरत। 14 गेंदे 46 रन। गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार मंगेश। इस बार रवि पूरी तरीके से इस मैच में बीट होते हुए नजर आ रहे हैं। लगातार डॉट गेंदे, और वो डॉट गेंदे अब प्रेशर बढ़ा रहे टीम जय भवानी बारापाड़ा का। इस गेंद के ऊपर किसी भी तरीके का नंबर नहीं है। आने वाली यहां से 13 गेंदे और 46 की जरूरत। 13 गेंदे 46 रन। इस बार कट कर दिया इस गेंद को डीप पॉइंट क्षेत्र में। खिलाड़ी गेंद के नीचे भाग रहे हैं, लेकिन यहां से गेंद जीतती हुई नजर आई। यह आता हुआ चौका। यहां से आने वाली गेंदें बचेगी 12 और 42 की जरूरत। डीजे मास्टर एक अच्छा गाना। सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मी संजय याला विनंती करेल, आपण सन्माननीय राजू पाटील साहेब बलवली यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद डीजे मास्टर। त्याचप्रमाणे मान्य श्री अनिल अण्णाशेठ पाटील यांच्याकडून आम्हाला हे ट्रॉफीज स्पॉन्सर झालेले आहेत। खऱ्या अर्थाने जे आपण ट्रॉफीज पाहतोय त्या खऱ्या अर्थाने अनिल पाटील अण्णाशेठ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत, आणि त्याच समवेत ज्या आयोजकांचे जे टी शर्ट आहेत ते देखील त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप आहे। सो खूप धन्यवाद खऱ्या अर्थाने अनिल पाटील अण्णाशेठ पाटील यांचं। तो अब 12 गेंदें बची है और 42 की जरूरत। प्रति ओवर 21 रन। क्रिकेट में कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, जरूर यहां से प्रयास करना होगा बारापाड़ा टीम के बल्लेबाजों को। सौरभ पाटिल इस खिलाड़ी को अब अपना आक्रामक पवित्रा यहां से दिखाना होगा। सौरभ पाटिल में वो ताकत है, वो क्षमता है इस टारगेट को चेस करने की। 12 गेंदें बची है और 42 की जरूरत। क्या इस टारगेट का पीछा हो पाएगा? क्रिकेट एक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। 6 गेंदों में 7 रन बचाए थे
पिछले मुकाबले में हमें देखा था। इस बार 12 गेंदों में 42 रन क्या बन पाएंगे ये हम जरूर देखेंगे। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए गेंदबाज सागर पाटिल, रफ्तार के सौदागर, और उसी के साथ वेरिएशन के भी बात चाहिए। बिल्कुल अच्छे वेरिएशन भी करते हैं, जितनी रफ्तार के साथ गेंदबाजी करते हैं उतना अच्छा वेरिएशन भी दिखाते हैं। आने वाली 12 गेंदें, 42 की जरूरत, सागर तैयार। इस बार सागर की ये गेंद बिल्कुल ऑप्शन से ज्यादा बाहर, ये गेंद दिशा से भटकते हुए नजर आए। एक्स्ट्रास की रन यहां से मिलती हुई टीम जय भवानी बारापाड़ा को, यहां से होगा समीकरण चेंज। आने वाली 12 गेंदें और अब 41 रनों की जरूरत। 12 गेंदें 41 रन, करीब करीब प्रति गेंद के ऊपर चौवा चाहिए, और वो चौवा क्या दाग पाएंगे बारापाड़ा के बल्लेबाज। फिर एक बार सागर तैयार। जरूर रनअप में थोड़ा सा यहां से बदलाव होता हुआ नजर आया। ये 1.5 गेंद करारते हुए अंपायर। आने वाली 12 गेंदें और 41 की जरूरत है। मुकाबला काफी कड़ा है क्योंकि अभी भी बारापाड़ा टीम हार मानने के लिए तैयार नहीं है। बलौली टीम ने अपनी मजबूत पकड़ बना ली है, लेकिन जीत के लिए पूरी तरीके से अच्छी गेंदबाजी करनी होगी। इस बार स्लोवर वन फेंकी थी सौरभ पाटिल, इस गेंद को दिखाते हुए आसमान। सागर का स्वागत किया चक्के के साथ डीजे। इसकी जरूरत संजय जी पाटिल साहब इन समय। अब यहां से गेंदे बची है 11:35 की जरूरत। सौरभ पाटिल ने अपने इरादे स्पष्ट किए हैं। जो पिछले मुकाबले में जो पारी रोक के रखी थी वो पारी की शुरुआत करते हुए इस बार एक और शानदार चौका। डिप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर जाएगी ये गेंद। सौरभ पाटिल ऑन फायर, यह आता हुआ एक और शानदार चौका। अब 10 गेंदें और 31 रनों की जरूरत। गेंदबाज फिर एक बार तैयार सागर पाटिल, सामने बल्लेबाज सौरभ। सौरभ पूरी तरीके से यहां से हार्ड हिटिंग करते हुए नजर आ रहे हैं। सागर तैयार। शॉर्ट पिच गेंद जरूर फेंकी थी और अंपायर के पास अपनी टहनी निगाहों के साथ देख रहे थे सौरभ, लेकिन अंपायर पूरी तरीके से स्थित। ये डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी किसी भी तरीके की रन नहीं है। मोटू पतलू के लिए इनाम आता हुआ। मोटू पतलू आपको डांस करना होगा यहां से और तमाम दर्शकों के दिल जीतने होंगे। 100 रुपए यहां से उनको इनाम आया है हमारे सचिन जी पाटिल इनकी ओर से। फिर एक बार सागर तैयार। बैट की नरेश लगी थी, सिंगल रन यहां से मिलेगी। अब इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, बड़े हिट यहां से दागने होंगे सौरभ पाटिल को। अब 34 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि अब गेंदे बचे ये 8 और 30 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग, 8 गेंदे और 5 छक्के, ये सबसे बड़ा समीकरण है अब इस मैच में। 8 गेंदे 30 की जरूरत। रवि बागमारे यहां से तैयार थे, लेकिन ये गेंद ऑप्शन से ज्यादा बार। अंपायर फिर एक बार कवायद करते हुए ये वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन यहां से मिलेगी। 8 गेंदे और अब यहां से जरूरत होगी 29 रनों की। क्या शानदार मुकाबला बनता हुआ। 8 गेंदे 29 रन क्या बना पाएंगे टीम बारापाड़ा के बल्लेबाज। क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता। अक्सर हमने देखा 6 गेंदों में 39 रन भी चेस होते हुए साई के मैदान के ऊपर। क्या ये जरूर 29 रन यहां से बन पाएंगे, लेकिन सागर पाटिल की चालाकी, मैंने कहा था रफ्तार के साथ साथ ये वेरिएशन के भी जादूगर है। ये डॉट गेंद यहां से फेंकते हुए एक और स्लोवर गेंद फेंकी थी सागर ने। इस डॉट गेंद की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 35। आने वाली यहां से 7 गेंदे और 29 की जरूरत। 7 गेंदे 29 रन। सागर पाटिल, ये गेंद काफी मायने रखते हैं इस मुकाबले में। यदि इस गेंद के ऊपर बड़ा हिट आता है तो बारापाड़ा टीम इस मुकाबले में कहीं ना कहीं वापसी कर सकते हैं, लेकिन वैसा हुआ नहीं। अंपायर का किसी भी तरीके का यहां पर इरादा नहीं है और ये डॉट गेंद की समाप्ति होती हुई आने वाली 6 गेंदे और 39 की जरूरत। सचिन पाटील यांच्याकडून मोटो आणि पतलूसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, सो त्यांनी यायचा इकडे।
खऱ्या अर्थाने जर अमितजी आपण विचार केला तर 6 चेंडू आणि 29 रन्स हव्यात फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांचाच यावेळेस विचार करावा लागेल. आता मात्र जर आपण विचार केला खऱ्या अर्थाने बारापाडा संघाचा तर मॅच मात्र पूर्णपणे फसलेली आहे. काय कमबॅक खऱ्या अर्थाने पाहिला जिथे श्रीराम बलवली संघाचा की जिथे पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला तर मात्र एक षटकामध्ये 7 रन्स हवे होत्या कृणाल आणि त्या 7 रन्स मात्र डिफेंड केल्या होत्या खऱ्या अर्थाने श्रीराम बलवली संघाने. आणि ह्या मॅचचा जर आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये 29 रन्स हव्यात बारापाडा संघाला. जरूर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी स्टुअर्ट ब्रॉड इस खिलाड़ी के ऊपर 6 गेंदों में 6 छक्के दागे थे, लेकिन उसके बाद स्टुअर्ट ब्रॉड अंतरराष्ट्रीय क्रिकेट का नंबर 1 गेंदबाज भी बना था. ये क्रिकेट है, इसमें जरूर हम जीरो को हीरो बनते हुए भी देखते हैं और हीरो को जीरो बनते हुए भी देखते हैं. 6 गेंदे 29 की जरूरत. सौरभ पाटिल यहां से तैयार रहेंगे. 6 गेंदों में 29 रन क्या बना पाएंगे? 6 गेंदों में 35 बने, 39 बने, 36 बने, क्या 29 बन पाएंगे इस मैदान के ऊपर? फुल टॉस गेंद यहां से फेंकी थी लेकिन उसका फायदा नहीं उठा सके. ये डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी. आने वाली 5 गेंदें और अब 29 रनों की जरूरत. हर गेंद के ऊपर अब यहां से प्रहार करना होगा टीम बारापाड़ा के बल्लेबाजों को. 5 गेंदें और 29 रनों की जरूरत. मितेश म्हात्रे ये एक अच्छा खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी करते हैं. वेरिएशन के तौर पर गेंदबाजी करते हुए हम कई बार देखते हैं इस खिलाड़ी को. मितेश तैयार. इस बार ये गेंद हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, सिंगल मिलती हुई. अब कहीं ना कहीं बलवली टीम अपनी मजबूत पकड़ बनाते हुए आने वाली यहां से गेंदें बचेगी 4 और 28 रनों की जरूरत. यावेळेस आपण पाहू शकता प्रेक्षकांनी देखील निर्णय लावलेला आहे की प्रेक्षक देखील समजलेत की कोणाच्या बाजूने निर्णय लागणार आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकताय फक्त सिंगल मिलर फारसं काही हाती लागणार नाहीये. अगदी सुरेख गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी खऱ्या अर्थाने अमितजी पाहायला मिळाली श्रीराम बलवली संघाकडून. इथे मात्र आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे की 3 चेंडू शिल्लक असतील. मितेश म्हात्रे खऱ्या अर्थाने मितेश यांनी ज्या 7 रन्स प्रोटेक्ट केल्या होत्या, ज्या 7 रन्स दिल्या नव्हत्या, तिथून मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक केला श्रीराम बलवली संघाने. आणि 29 धावा, एक षटक. मी तर असं म्हणेल फार कठीण आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं जिथे जय भवानी बारापाडा संघ मात्र खूप प्रेशर मध्ये आला. आणि इथे मात्र आपण पाहू शकता अजून एक सफलता हाती लागतोय बलवली संघाच्या. धन्यवाद ऋषभ मास्टर. यस, उद्याच्या दिवसाच्या सामन्यांचा जर आपण विचार केला तर पहिली लढत असणार आहे तिथे मॉर्निंग सेशन मध्ये सकाळच्या सत्रात आपण पाहू फणस डोंगरी विपक्ष अक्षय 11. दुसरी लढत असेल नादगाव विपक्ष कोंबड भुजे. तर तिसरी लढत असणार आहे आलिशान नागोटने च्या समोर असणार आहे मोर्या पलसपे. तर पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे माऊ 11 नवगाव विपक्ष वैभव 11 साई. तर प्रेक्षकांना नक्कीच आम्ही इथे या ठिकाणी सांगू की आपण मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी इथे यायचं आहे. सो आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले होते बापेश्वर उर्नोली संघाने. तर तदनंतरच्या विचार आपण जर केला तर विजयाच्या समीप जाताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम बलवली संघ. यास मोठं आणि पतुला विनंती आपण समोरच्या कक्षाच्या समोर यायचं आहे. असं साहेबांकडून देखील आपल्याला कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. यावेळेस मात्र जी औपचारिकता होती ती मात्र आता संपलेली आहे आणि दुसऱ्या फेरीतील सामना देखील जिंकलाय श्रीराम बलवली संघाने. यस डीजे मास्टर.
डीजे मास्टर हार्ड लक टीम बारापाडा बेस्ट ऑफ लक. पुढील आपल्या वाटचालीसाठी आपण खूप सारे शुभेच्छा देऊया बारापाडा संघाला. तर खूप चांगला क्रिकेट खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला श्रीराम बलवली संघाकडून. कृणालजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि टी शर्ट देण्यात येईल. अमीर पाटील ठरतो या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो.